नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण आर.जे. स्वामी आयुर्वेदिक कॉलेज कोपरगाव म्हणजे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आयुर्वेदिक कॉलेज कोपरगाव, जे की शिर्डी शेजारी अहिल्यानगर मधील एक प्रायव्हेट BMS कॉलेज आहे. या कॉलेजचा लास्ट इयर कट ऑफ किती होता, फीज, हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो आहेत का, पेशंट OPD IPD साठी किती आहे व बाकीच्या सर्व माहितीबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये विचार करूयात. तर हे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर मधील एक BMS कॉलेज आहे. शिर्डीच्या एक 10 ते 15 किलोमीटर दूर अंतरावर हे कॉलेज स्थित आहे. आता हे कॉलेज प्रायव्हेट आहे, परंतु इथे स्कॉलरशिप मिळत असल्यामुळे या कॉलेजेसला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजही म्हणू शकतो. आता याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर सर्व कॅटेगरीसाठी कट ऑफ, फीज, हॉस्पिटल आणि अदर डिटेल्स बद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर 9730 89 89 60 WhatsApp क्रमांकावर मेसेज करा. 4000 रुपये आपली पेड काउन्सिलिंगची फीज आहे. तर सर्वात पहिल्यांदा जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 390 मार्क्स एवढा कट ऑफ गेलेला होता. तर त्याच्या व्यतिरिक्त आता स्ट्रे राऊंड मध्ये किंवा स्पॉट राऊंड मध्ये अजूनही कमी कट ऑफ जातो, किंवा आपण ऑल इंडिया कोटामधून जर अप्लाय करत असो किंवा इंटरमधून अप्लाय करत असो, विविध प्रकारे काउन्सिलिंग आपल्याला ह्या कॉलेजेससाठी ऍडमिशन घेण्यासाठी करता येते, त्यामध्ये कट ऑफ अजूनही कमी जातो. ओबीसी कॅटेगरीसाठी 381 मार्क्स हा लास्ट इयरचा कट ऑफ होता. त्यानंतर जर आपण आता NT1 कॅटेगरीचा विचार केला तर NT1 कॅटेगरीसाठी 385 मार्क्स, NT2 कॅटेगरीसाठी 388 मार्क्स एवढा कट ऑफ हा लास्ट इयर गेलेला होता. आता NT3 कॅटेगरीचा विचार केला तर 383 मार्क्स पर्यंत ही सीट अलॉट झाली लास्ट इयर. आता जर आपण विचार केला तर लास्टचे जे राऊंड्स असतात त्या राऊंड्समध्ये कॉलेजेसचे कट ऑफ खूप कमी होतात, परंतु रिसेंटली आपण जे फायनलाइज्ड कट ऑफ राऊंड थ्रू किती लागतात हा विचार आपण यावेळेस सांगितलेला आहे. VJ कॅटेगरीसाठी 402 मार्क्स असतील तर कॉलेज मिळून गेलेलं होतं. SC कॅटेगरीचा कट ऑफ कमी आलता 357 मार्क व ST कॅटेगरीसाठी 243 मार्क्स होता. आता या कॉलेजचा हॉस्पिटलचा विचार केला तर हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी पेशंट आपल्याला आढळण्यात येतात, जसं OPD असेल किंवा IPD असेल. OPD मध्ये एक 40 ते 50 ची संख्या आपल्याला पाहण्यास मिळते व 20 ते 25 च्या दरम्यान आपल्याला IPD साठी पेशंट सुद्धा पाहण्यास मिळतात. आता कॉलेजची फी लास्ट इयर ही कमी होती, परंतु या वर्षी कॉलेजची फी अपग्रेडेशन मध्ये गेलेली आहे. जर निर्णय पॉझिटिव्ह आला तर 1,47,000 रुपये ह्या वर्षीची फी ह्या कॉलेजमध्ये असू शकते व याचबरोबर स्कॉलरशिप या कॉलेजमध्ये मिळेल. जसं ओपन OBC कॅटेगरीसाठी 50% 8 लाखापेक्षा कमी इन्कमची अट, त्यानंतर VJ NT आणि त्यानंतर SC कॅटेगरीसाठी एक 90% स्कॉलरशिप, ST कॅटेगरीसाठी 100% स्कॉलरशिप. अशा प्रकारे जर स्कॉलरशिप मिळून तुमची फीज ही खूप कमी होऊ शकते. कॉलेजही चांगले आहे, कॉलेजची बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये थोडी आहे तर थोडी कॉलेजची बिल्डिंग ही पूर्णपणे योग्य प्रकारे चांगली झालेली आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर आपण या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप घेतली तर आपल्याला अदर स्कॉलरशिप सुद्धा घेता येतात. प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील, टाटांची स्कॉलरशिप असेल किंवा HDFC Lexi असेल, अदर टाइप्स ऑफ स्कॉलरशिप ऑल्सो प्रेझेंट इन दिस कॉलेज. आता हॉस्टेल फॅसिलिटीचा विचार केला एक साधारण 32,000 रुपये तुम्हाला तिथे राहण्यास खर्च येऊ शकतो वार्षिक प्रमाणे. कॉलेजचं हॉस्टेल असेल किंवा शेजारी रूम्स घेतले, PG घेतल्या तुम्ही, तरी 32,000 रुपये तुम्हाला तिथे राहण्याचा खर्च येऊ शकतो. आता काउन्सिलिंग व्यवस्थित करा, चांगल्यात चांगलं कॉलेज तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर 4,000 रुपये आपली स्टेटसाठी व स्टेट प्लस AIQ ची 6,000 रुपये फी आहे. आम्हाला व्हॉट्सअपवर पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील व सर्व प्रोसेस आमचे टीम मेंबर्स करून देतील. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.